नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। एक नजर दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्यांवर। दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मोदींची भेट घेतली। पावणे 2 तास झालेल्या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणासह 12 मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतंय। आरक्षणाचा आहे ज्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे तो इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण त्याहीबद्दल एक कोर्टाचा निर्णय लागलेला आहे। पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या 30 मिनिटं व्यक्तिगत भेट झाली आहे। सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही। मोदींसोबत व्यक्तिगत भेट झाली आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही तीनही पक्ष समाधानी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। ये बात कभी मैंने छुपाई नहीं और छुपाने की आवश्यकता नहीं। आज राजनीतिक रूप में देखें तो हम उनके साथ नहीं है, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हमारा रिश्ता टूट गया। मैंने कल भी बात कही थी, मेरे एक साक्षात्कार में शायद लोकसत्ता ने दिया था तब, तो इसमें कोई गलत बात नहीं है। केंद्रानं 24,306 कोटींचा जीएसटीचा परतावा करावा अशी मागणी अजित पवार यांनी पंतप्रधानांकडे केली। तसंच पायाभूत सुविधांकरता 5,000 कोटींची मदत करावी अशी मागणी देखील केली। अभूतपूर्व संकट संपूर्ण देशावर आहे। सगळ्या राज्यांवर आर्थिक दिलासा देण्याकरता हे पैसे जर लवकरात लवकर मिळाले तर त्याचा निश्चितपणे सर्व राज्यांना उपयोग होणार आहे। महाराष्ट्राची रक्कम 24,306 कोटी। केंद्रानं 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी ही मागणी असल्याची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे। तसंच राज्य सरकार सुप्रीम कोर्टात रिट पिटिशन दाखल करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। राज्याला घटना दुरुस्ती संदर्भात किंवा जे काही झालं असतं जो निर्माण झालेला आहे त्या संदर्भात पुढची पावलं ही केंद्राने उचलावी। परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% मर्यादा ही शिथिल करण्याची अधिकार महत्त्वाचा भाग आहे। राजकीय तडजोडीसाठीच पीएम आणि सीएम भेट झाल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय। भेटीआधी अधिवेशन घ्यायला हवं होतं असं उदयनराजे म्हणाले। तसंच या भेटीतून देवाणघेवाण होणार मग त्यानंतर सत्तांतर होणार का असा सवालही त्यांनी केलाय। तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्याच्यात चर्चा करा, चर्चा घडवून आणा आणि मग हे करा ना। मग त्यांना जाऊन भेटा, कधी भेटा तुम्ही। आता हे जाऊन भेटणार म्हणजे काय बोलणार, म्हणजे काय म्हणजे राजकीय तडजोड। नवीन सत्ता समीकरणाचा विषय नाही। उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी देखील त्यांनी केली। नवीन सत्ता समीकरणाचा विषय इथे येत नाही। केंद्र आणि राज्य यांचा संघर्ष नसावा तर ठाकरे परिवाराचे आणि मोदीशी हे जुने संबंध आहेत। बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनामध्ये किती श्रद्धा आणि आदर आहे आपल्याला माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींशी राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तसंच या संदर्भात राज्यपालांना सूचना कराव्यात अशी विनंती देखील अजित पवार यांनी केली। तर या 12 जागा जवळपास आता 8 महिने झाले, तर त्याच्याबद्दलच्या सूचना प्राईम मिनिस्टरनी साधारण गव्हर्नर साहेबांना कराव्यात की बाबा हे रितसर त्यांचा प्रस्ताव आहे, बहुमत आहे त्या सरकारला। राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय गैरलागू असून ही मागणी मोदींकडे करणं योग्य वाटत नाही असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं आहे। राज्यपाल नियुक्त 12 सदस्य हे पंतप्रधान ठरवत नाही, हे कुठलाही पार्टी ठरवत नाही, ते माननीय राज्यपाल ठरवतात। त्यामुळे मला असं वाटतं की त्याची मागणी पंतप्रधानांकडे करणं हे काही योग्य नाही आहे। इतर राज्यांमध्ये ओबीसी आरक्षण आहे। राज्य सरकारनं वेळीच कृती केली नाही आणि त्यामुळे राज्यातलं आरक्षण रद्द झालंय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते फडणवीसांनी दिली आहे। सरकारने सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली कृती हे वेळेत न केल्यामुळे आणि जवळजवळ 15 महिने ती कृती न केल्यामुळे खऱ्या अर्थानं हे ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ महाराष्ट्रामध्ये रद्द झालंय।
आता एक नजर राजकीय वर्तुळातील टॉप 9 बातम्यांवर। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या भेटीत मराठा ओबीसी आरक्षणाचे मुद्दे सुकर होतील अशी आशा आहे, असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। तसंच त्यांनी गुजरातला जशी उदारता दाखवली तशी महाराष्ट्राच्या वाट्याला यावी अशी अपेक्षाही असल्याचं पटोले म्हणाले। या मराठा आरक्षण आणि ओबीसीच्याही प्रश्नाबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्यामधून सुटू शकतात। माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या पद्धतीचे केंद्र सरकारकडे बोट दाखवलेलं आहे आणि असे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नामध्ये चर्चा होईल अशी आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर दिली आहे। तसंच मराठा आरक्षणासंदर्भात ही भेट प्रीमॅच्युअर आहे असं देखील ते म्हणाले। मला असं वाटतं की निश्चितच जर आम्हाला नेलं असतं तर आनंद झाला असता, पण मला असं वाटतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रीमॅच्युअर आहे। मुख्यमंत्र्यांनी मोदींना भेटण्यासाठी जाण्यापूर्वी निदान सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती किंवा आरक्षणाप्रश्नी जे लढा देतात त्यांच्याशी तरी चर्चा करायला हवी होती, असं विरोधी पक्षनेते दरेकर म्हणतात। श्रेयवादाचा लढाई विषय असेल किंवा जे काय असेल ते निदान जाण्यापूर्वी तरी सर्वपक्षीय बैठक घ्यायला पाहिजे होती किंवा या विषयासाठी जे लढे उभे करतायत त्यांच्याशी चर्चा विनिमय करायला पाहिजे होती। मला वाटतं तसं काही झालं नाही। पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या बैठकीत मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा अपेक्षित होती, मात्र यांनी 12 विषय मांडत गांभीर्य घालवल्याचं मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं आहे। प्रत्येक भेटीचा राजकीय संदर्भ लावू नये असं वक्तव्य शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आजच्या भेटीत प्रमुख मुद्दे मांडले, त्या गोष्टीचा आनंद आहे असं देखील ते म्हणतात। की 2 व्यक्तींची बैठक 4 भिंती आड झाली, त्याची पुसटची कल्पना नसताना आपण आपले कल्पनाविष्कार अशापर्यंत फिरवत राहणं मला वाटतं ते योग्य होणार नाही आणि त्याच्यावर मी भाष्य करणं मला वाटत नाही योग्य होईल। दिल्लीत पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भेट घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी 2 शब्दात याचं वर्णन केलेलं आहे, लोकशाहीचं सौंदर्य, असं भेटीनंतर रोहित पवार यांनी ट्विट केलंय। काही नियम पाळून वारी व्हावी असा प्रस्ताव वारकऱ्यांनी मांडलाय। वारीची परंपरा खंडित होऊ नये याकरता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चर्चा करणार असून पायी वारी करता परवानगी द्या अशी मागणी करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली। आम्ही सगळ्या प्रकारचे जे निर्बंध आहेत ते तर पालन करूच, पण सरकारने म्हटलं की 20 दिवसाच्या ऐवजी 10 दिवसात करा, तर तेही आम्ही करायला तयार आहोत। वारीची परंपरा खंडित होणार नाही आणि कोरोनाचे प्रादुर्भाव होणार नाही, आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्रही लिहिणार आहे। खासदार नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टानं रद्द केलं। यानंतर काहीतरी राजकीय खिचडी शिजते अशी प्रतिक्रिया देत आपण सुप्रीम कोर्टात न्याय मागणार असल्याचं नवनीत राणा म्हणतात। सगळं झालंय, पूर्ण विषयांमध्ये काहीतरी खिचडी शिजलेली आहे कुठेतरी पॉलिटिकल, आणि ते बोलायची कोणाला गरज नाहीये। ते कुठे ना कुठे ते पॉलिटिकल खिचडी सगळ्यांना दिसत येत आहे। नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं असं ट्विट राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर करतात। आता एक नजर कोरोनातल्या टॉप 9 बातम्यांवर। कोरोना संकटात आरोग्य मंत्रालयानं दिलासादायक बातमी दिली आहे। गेल्या आठवड्याभरात देशात 30% रुग्णसंख्येत घट झाली आहे। देशाचा रिकव्हरी रेट हा 93.4% आलाय, तर जगभरातील मृत्यूच्या तुलनेत भारताचा मृत्यूदर कमी असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली। केंद्र सरकारकडून सिरमला 25 कोटी लसींच्या डोसची ऑर्डर देण्यात आली आहे। कोविशिल्डच्या 25 कोटी डोसची ऑर्डर देण्यात आली अशी माहिती डॉक्टर V.K. पॉल यांनी दिली आहे। केंद्र सरकारनं राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाविषयी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत। केंद्राकडून या नव्या मार्गदर्शक सूचना या जारी करण्यात आलेल्या आहेत। केंद्रशासित प्रदेशांना लोकसंख्या बाधित रुग्णांची संख्या, लसीकरणाची टक्केवारी या आधारावर लसी पुरवल्या जातील।
ज्यामध्ये लस वाया जाण्याच्या टक्केवारीचा विचार केला जाणार आहे. मुंबई स्पुटनिक लसीच्या साठवणुकीकरता विशेष कोल्ड स्टोरेजच्या जागेची चाचपणी सुरू केली आहे. तसंच लहान मुलांवरील लसीच्या प्रयोगाकरता अद्याप परवानगी मिळाली नसल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. नागपूरच्या ज्या हॉस्पिटलला परवानगी दिलेली आहे ते खाजगी हॉस्पिटल आहे, मेडिकल हॉस्पिटल आहे, त्यामुळे त्यांना परवानगी दिलेली आहे. कुठच्याही अजूनही महानगरपालिकांना परवानग्या दिलेल्या नाही. त्यामुळे आपणही तेच सांगतोय की आमच्या महानगरपालिकेला द्या. सांगलीत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली. सांगली जिल्हा रुग्णालयाला सिटी स्कॅन MRI मशीनची गरज असून याकरता पालकमंत्री जयंत पाटलांना विनंती करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून नाशिकमधील मुलांना वाचवण्याकरता महापालिका सर्व शाळेतील संस्था चालकांना कोरोना संदर्भात नियमावली आखून देणार आहे. सध्या जिल्ह्यात 200 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्ही कोरोनाची दोन्ही लस घेतली असेल तर तुम्हाला कृषी अवजारावर मिळणार आहे 20% सूट. ग्रामीण भागात जनजागृती व्हावी याकरता भंडाऱ्यातील A स्टार दुकानात ही ऑफर सुरू आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्मार्ट हेल्मेटद्वारे थर्मल स्कॅनिंग सुरू झालंय. भारतीय जैन संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांची ही थर्मल स्क्रीनिंग करण्यात येते. भारतामध्ये बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास काही देशांनी आता नकार दिला होता. मात्र कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांकरता मोठी बातमी आहे. त्यांचा परदेशातील प्रवासाचा मार्ग आता सुकर होऊ शकतो, कारण कोवॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश करण्याकरता अर्ज करण्यात येत आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान याविषयी निर्णय जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.